नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विविध विकास कामांची पाहणी. रांजणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम ठेकेदाराने त्वरित पूर्ण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम दिसणार ऑनलाईन. जिल्हा परिषद बनवत आहे नवीन ॲप. सीईओ मनीषा आव्हाळेंनी दिली माहिती. अभय योजनेतून 34 दिवसात एकूण 68.35 कोटी कर भरणा. मिळकतदारांना मिळाला सुमारे 40.52 कोटी रुपये शास्ती माफीचा लाभ. शेवटच्या दिवशी 7.63 लाख रुपये कर जमा. नववर्षानिमित्त ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मांदियाळी. श्रींचे दर्शन घेऊन भाविकांनी केले नववर्षाचे स्वागत. आणि 31च्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शहर पोलिसांचा कडक बंदोबस्त. नाकाबंदीत मद्यपी वाहनधारकांना ठोकला हजारोंचा दंड. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. कासेगाव येथील वनविभागाच्या तसेच रांजणी येथील विविध विकास कामांची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम अपूर्ण असल्याने ते काम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासकीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येतो. निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या व सुरू असलेल्या कासेगाव येथील वनविभागाच्या तसेच रांजणी येथील विविध विकास कामांची पाहणी उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच रांजणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम अपूर्ण असल्याने ते काम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान अवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, अतिरिक्त मुख्याधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्याधिकारी सर्जेराव मिरकले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा परिषद बांधकामाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नरळे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी चैताली वाघ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कासेगाव तालुका पंढरपूर येथे अटल आनंद घनवन प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपवनाची व रोपवाटिकेची पाहणी केली. रांजणी तालुका पंढरपूर येथे जिल्हा नियोजनाच्या निधीतून रांजणीचे चळे या रस्त्याची, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची पूर्ण झालेल्या कामांची पाहणी केली. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना मुख्य इमारत व प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, कर्मचारी निवासस्थान या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते कासेगाव रोपवनामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. विकास कामांची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. तसेच मार्गदर्शक सूचनाही यावेळी दिल्या. मौजे कासेगाव तालुका पंढरपूर येथील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निकृष्ट वनाचे पुनर्वनीकरण, अटल आनंद घनवन प्रकल्पांतर्गत रोपवनात विविध रोपांची व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामुळे जैवविविधतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे सर्व ग्रामसेवक, आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी यांचे कामकाज ऑनलाईन दिसणार आहे. जिल्हा परिषद ॲप तयार करत आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. जिल्हा परिषदेचे सर्व ग्रामसेवक, आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी यांचे कामकाज ऑनलाईन दिसणार आहे. जिल्हा परिषद ॲप तयार करत आहेत. त्याबाबत ग्रामसेवक तसेच आरोग्य कर्मचारी संघटनेशी चर्चा करून हे ॲप विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. आता ह्या वर्षीचा संकल्प म्हणून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये मला 5 महिने येऊन झालेले आहेत आणि मागच्या 5 महिन्यामध्ये एक विशेष बदल होपफुली
मला जो फीडबॅक आलेला आहे सगळ्यांनाच दिसतोय. स्वच्छता असू दे, जलजीवन असू दे, इतर मूलभूत सुविधा असू दे, आपल्या DPDCच्या प्रमा असू दे, एस्टॅब्लिशमेंटचे मॅटर असू दे, आपले सगळे जे कर्मचारी आहेत, आपले जे अधिकारी आहेत ते वेळेत आपल्या कार्यालयात पण येतात. आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण कुठेतरी एक शिस्त आणलेली आहे. आता पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे आपली विकासाचीच असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात मूलभूत काय तर ग्रामसेवकांचं असेल, ग्रामपंचायतीचं असेल, त्याच्यानंतर शिक्षण, आरोग्य आहे. तर मला तर असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सगळेच आपले डिपार्टमेंट महत्त्वाचे आहेत. तरी त्यातल्या त्यात प्रत्येक डिपार्टमेंटचे एक काहीतरी सगळ्यात मूलभूत गोष्ट घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण उमेदमार्फत खूप चांगलं काम सोलापूरमध्ये करतोय आणि त्याच्यामध्ये इतके चांगले प्रोडक्ट्स असूनही ते कुठेतरी मार्केटिंग न झाल्यामुळे, त्याला आकर्षक पद्धतीने आपण पॅकेजिंग न केल्यामुळे किंवा कोणाला माहिती नसल्यामुळे ते पोहोचू शकत नाही आहेत. तर आपला हाच प्रण राहील की पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवून ॲप मार्फत आपण ग्लोबल ह्यांना ॲमेझॉनतर्फे साईट, फ्लिपकार्टसारख्या साईटला आपण त्यांना कनेक्ट करू शकतो का, त्यांना एक मार्केट ओपन करू देऊ शकतो का, ह्याच्यावरती भर देऊन आपण त्यांना पुढे घेऊन जाणार. ग्रामसेवक गावामध्ये किती वेळ राहतो, आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात किती वेळा असतात, असे प्रश्न वारंवार उपस्थित होतात. त्यासाठी आता जिल्हा परिषद ॲप विकसित करत असून ठराविक रेंजमध्ये जेव्हा ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारी आल्यास त्या ॲपमध्ये त्यांच्या कामकाजाची माहिती कळेल. ते आपल्या कामकाजाची माहिती त्या ॲपमध्ये नोंद करू शकतील, असे आव्हाडे म्हणाल्या. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सोडून इतर कोणत्याही विभागावर प्रश्न उपस्थित झाले नाहीत. हेच आमच्या मागील 6 महिन्यांच्या कामकाजाचे यश आहे. जलजीवन मिशनचे कामकाज सुरळीत सुरू आहे. महामार्गात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, त्याचाही प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे. हद्दवाड भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे, असे सांगून येणाऱ्या नवीन वर्षात ग्रामपंचायत, आरोग्य आणि शिक्षण या 3 विभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. या वर्षात उमेद अभियानांतर्गत असलेल्या बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या नेहरू वसतिगृहाचे 2 गाळे बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी देण्यात येणार आहेत. त्याची ऑनलाईन विक्री होण्यासाठी Amazon, फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन शॉपिंग ॲप्सशी कनेक्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आव्हाडे यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. महापालिकेच्या अभय योजनेला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळाला असून 34 दिवसात एकूण 68,35,74,000 कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. तर शेवटच्या दिवशी रविवारी दिवसभरात 7,63,36,528 रुपये कर भरणा झाला आहे. महापालिका करसंकलन विभागाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांमधून प्रतिसाद मिळाला असून शेवटच्या दिवसअखेर 34 दिवसात एकूण 68,35,74,158 रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. शेवटच्या दिवशी रविवारी दिवसभरात 7,63,36,528 रुपये कर भरणा झाला आहे. दरम्यान सुट्टीसह एकूण 108 कोटी रुपये कर जमा झाला आहे. 100 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल मध्यरात्री नववर्ष आरंभी केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकत कर विभागाच्या अंतर्गत मिळकत कर अभय योजना 28 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू करण्यात आली होती. महापालिका मिळकत कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकाद्वारे कर वसुली आणि सील कारवाई करण्यात आली. या योजनेअंतर्गत शास्ती, नोटीस फी व वॉरंट फी मध्ये 100% सवलत देण्यात आली. या योजनेस शहरातील मिळकतदारांकडून प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान 28 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत शेवटच्या दिवसअखेर 34 दिवसांमध्ये अभय योजनेअंतर्गत एकूण 68,35,74,158 रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. महापालिका प्रशासनाने 100 कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. शास्ती माफीसह एकूण 108 कोटी रुपये कर जमा झाला आहे. नववर्षाच्या स्वागताला ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात भाविकांची सकाळपासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी दिसून आली. नववर्षाच्या प्रारंभी शहरवासियांनी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. सकाळपासूनच श्रींच्या समाधीस्थळी आणि गाभाऱ्यात आबालवृद्ध भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
परगावहून आलेल्या भाविकांनी देखील श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी श्रींच्या गाभाऱ्यात सुवासिक फुलांनी सजावट केल्याचे वातावरण चैतन्यमय झालेले दिसून आले. या प्रसंगी नववर्षाच्या निमित्त भक्तांनी दर्शन घेऊन आपले संकल्प सोडले. त्याचप्रमाणे मंदिरात सुवर्ण सिद्धेश्वराचे काम देखील अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसून आले. कारागीर चांदीच्या विविध नक्षीकामावर पॉलिश करताना दिसून आले, तर काही कारागीर लाकडी सागवानावर नक्षीकाम करण्यात व्यस्त असल्याचे दिसले. अन्नछत्र मंडळात देखील महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. लिंगायत भवनच्या निधीकरिता माजी आमदार रविकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी अजित पवार यांची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील दोन दिग्गज नेते माजी आमदार रविकांत पाटील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष सध्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस येथे भेट घेऊन नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामांविषयी अजित पवार यांनी या दोघांशी प्रदीर्घ चर्चा केली. सोलापूर शहरातील लिंगायत भवनच्या निधी संदर्भात तसेच सोलापूर शहर पाण्याच्या दुहेरी लाईन, महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल आणि रविकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यासमोर सविस्तर मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी सांगितले, सुधीरजी, आपण सांगाल ती कामे आपण मार्गी लावून देऊ. आपण सोलापूरचे ज्येष्ठ नेते आहात. आपल्याला शहरातील खडानखडा माहिती आहे. आपल्या पुढाकारातून सुचवलेल्या शहरातील विविध विकास कामांसंदर्भात तात्काळ मान्यता देण्यात येईल. आपल्याला चांगल्या वाईटाची जाण आहे, असे अजित पवार बोलले. अजित पवार जे बोलतो ते करतोच हे आपण जाणता. त्यावर सुधीर खरटमल यांनी सांगितले की लिंगायत भवनासाठी आपण जो 70 लाखांचा निधी मंजूर केला होता त्यासाठी धन्यवाद. त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी 1 कोटी अधिकचा निधी जिल्हा नियोजन मधून लिंगायत भवनासाठी मंजूर केला, परंतु मधील काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे आपण अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तुमचे प्रत्येक काम मार्गी लावले जाईल असे म्हणत मुंबईला परत भेटायला येण्याचे निमंत्रण दिले. माजी आमदार रविकांत पाटील यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या जमीन अधिग्रहण संदर्भात विषय उपस्थित केला. त्यावर अजित पवार म्हणाले, महात्मा बसवेश्वर स्मारक तसेच सोलापूर शहरातील दुहेरी पाण्याची पाईपलाईन या संदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ. त्याकरता रविकांत आणि सुधीर आपणास निमंत्रण असेल त्यावेळी हे सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, अनिल उकरंडे आदी उपस्थित होते. करकम तालुका पंढरपूर येथे अयोध्या श्रीराम मंदिर अक्षता कलश शोभायात्रेचे आयोजन करकम ग्रामस्थ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आले होते. करकम तालुका पंढरपूर येथे अयोध्या श्रीराम मंदिर अक्षता कलश शोभायात्रेचे आयोजन करकम ग्रामस्थ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आले होते. श्रीराम मंदिर सोमवारपेठ येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानचे विश्वस्त निरंजन नाथजी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राहुल पूर्वत, योगेश कुलकर्णी, दंडेसर, मिलिंद उकरंडे, ज्ञानेश्वर दुधाणे, मनोज पवार, राजेंद्र करपे, निखिल व्यवहारे, बालाजी पवार, आकाश धोत्रे, उमेश बागडे, तुकाराम माने, श्रीकांत अरोळे, विजय भागवत, प्रभाकर रसाळ, सचिन शिंदे व करकम येथील मान्यवर मंडळींच्या हस्ते श्री प्रभू रामरायाच्या मूर्तीचे व कलशाचे पूजन करून आरतीने कलश शोभायात्रेला सुरुवात झाली.
या शोभायात्रेत प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमंतरायांचा सजीव देखावा सादर करण्यात आला. बग्गीमध्ये ठेवलेल्या अक्षता कलशाचे सोमवार पेठ, काळा मारुती, इंदिरानगर, मोडलीम चौक, बसस्टँड, म्हसोबा, शुक्रवार पेठ, धाकटी वेस, विठ्ठल मंदिर, बाजारतळ, श्रीराम मंदिर या परिसरातील भाविक भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या या अयोध्या नगरीत अक्षता कलशाचे स्वागत व पूजन करून दर्शन घेतले. ठिकठिकाणी कलशाचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी करकमकरांनी अलोट गर्दी केली होती. दंडेसरांनी अक्षता कलश शोभायात्रेची माहिती दिल्यानंतर आरतीने अक्षता कलश शोभायात्रेची सांगता उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व करकम नगरी रामनामाच्या गजरात दुमदुमून गेली होती. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, बजरंग दलाचे कार्यकर्ते, श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेत शोभायात्रा यशस्वी केली. 22 जानेवारी रोजी श्रीराम अयोध्या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी श्रीराम मंदिर सोमवार पेठ येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक मिलिंद उकरंडे, अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे, सचिव विजय भागवत यांच्या वतीने करण्यात आले. श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप करताना सहभागी झालेल्या घटकांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त होम मैदानात आयोजित करण्यात आलेल्या 53व्या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनाचा थाटात समारोप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकारी आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते समारोपाचा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी कृषी प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या विविध घटकांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कृषी प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांचे तसेच शेतकऱ्यांचे आभार मानले. 5 दिवस संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात असंख्य नागरिकांनी भेट देऊन पाहणी केली. याच पद्धतीने शेती अवजारांची माहिती घेतली आणि खरेदी विक्री केल्याचे दिसून आले. एकंदर कृषी प्रदर्शनाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेतल्याबद्दल देवस्थान पंच कमिटी आणि जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. कृषी खात्याचे सर्व उपस्थित अधिकारी वर्ग, बंधूंनो, पहिल्यांदाच आपण गेल्या वर्षीपासून ह्या कृषी प्रदर्शनाची मांडणी वेगळ्या पद्धतीने करावे असे नियोजन आपण देवस्थानच्या वतीने केले. पूर्वी आपण यात्रेच्या कालावधीतच कृषी प्रदर्शन भरवत होतो, त्याला मर्यादित स्वरूप होतं. पण देवस्थानने गेल्या वर्षापासून 15 डिसेंबरला मैदान आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर आपण त्याचा वापर 10 जानेवारीच्या पुढेच करत होतो. त्याच्या आधी आपण या मैदानाचा चांगला वापर मोठ्या स्वरूपात कृषी प्रदर्शन करावा असा विचार करून गेल्या वर्षीपासून आपण डिसेंबर महिन्यात कृषी प्रदर्शन भरवत आहोत. आणि दरवर्षीपेक्षा म्हणजे पूर्वीपेक्षा गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद होता आणि त्यापेक्षाही ह्या वर्षी, गेल्या वर्षी जवळजवळ 150 स्टॉल होते, तर यावर्षी 300 पेक्षा अधिक स्टॉल ह्या कृषी प्रदर्शनात यावेळी लावण्यात आले होते. विशेषतः यावेळी सहकारी संस्था असतील, खाजगी उद्योजक असतील आणि विशेष सांगायचं तर मोकळे साहेबांच्या आत्मांचं जे 31च्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहावयास मिळाला. मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली. नवीन वर्षाचे आगमन होण्यापूर्वी 31 डिसेंबर अर्थात 31st पार्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहर हद्दीतील पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांचा चोख आणि कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जागरूक असल्याचे दिसून आले.
मध्यरात्री नाकाबंदी करून रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची यावेळी मशीनच्या सहाय्याने तपासणी करण्यात आल्याचे चित्र यावेळी दिसून आले. शहराच्या संवेदनशील भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहावयास मिळाला. दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गस्त घालत पोलीस नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने 2024 या नवीन वर्षाच्या संपूर्ण भारतवासियांना, सोलापूर शहरवासियांना, सर्व बांधवांना, माझ्या भगिनींना खूप शुभेच्छा. दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. एकंदरीत नववर्षाच्या स्वागताला व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली. जवाहर विद्यालय अणदूरची शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जवाहर विद्यालय अंदूरची शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शासनाच्या नियमानुसार 160 विद्यार्थी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, 14 शिक्षक सहलीत सहभागी झाले होते. सहल दिनांक 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत पंढरपूर, शिखर शिंगणापूर, सज्जनगड, वाईचा महागणपती, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, मुरुड जंजिरा, महाबळेश्वर, प्रतापगड, अलिबाग, पाली, कारल्यांची लेणी, एकविरा देवी, लोणावळा या ठिकाणी गेली होती. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारसा, भौगोलिक बाबी, विविध गडकिल्ले, मोहिमांची माहिती, नैसर्गिक साधन संपत्ती, विविध खनिजे, राजे महाराजे यांचा इतिहास, ऐतिहासिक, राजकीय, भूगोल, वैज्ञानिक, विविध बोलीभाषा, पर्यटन स्थळ या सर्व बाबींचा अभ्यास करता आला. या शैक्षणिक सहलीसाठी शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे, ज्येष्ठ विद्यार्थी लक्ष्मीकांत पाटील, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, उपमुख्याध्यापक तथा सहल प्रमुख गोपाळ कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक सहल यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरता गुलाब सय्यद, सुभाष गळाकाटे, श्रीशैल वाले, मकरंद पाटील, जय हिंद पवार, सिद्धेश्वर मसुते, रोहित मोरे, उमेश चंदनशिवे, महेश यादव, दादाराव चव्हाण, वैशाली करपे, ज्योती चौधरी, सुलक्षणा वसावे, सारिका वर्डे, कोंडीबा महाबोले, सौदागर सुतार यांनी परिश्रम घेतले. या शैक्षणिक सहलीसाठी आगार व्यवस्थापक रामचंद्र शिंदे, चालक ज्योतिराम मस्तूत, बाळू सोनवणे, नागनाथ ताकमोगे, अण्णा संगपाळ यांचे सहकार्य लाभले. मंगल अक्षता कलश व राम मंदिर पत्र वितरणासाठी वाशी येथे बैठक पार पडली. वाशी येथील दत्त मंदिर कार्यालयात 31 डिसेंबर रोजी वाशी शहरात श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून आलेला मंगल अक्षता कलश व राम मंदिर पत्रक तालुक्यातील सर्व गावांना वितरित करण्यात आले. पूजन करणे, मिरवणूक व घरोघरी वाटप करणे या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा कार्यवाहक प्रमोद बाकलीकर यांनी सर्व उपस्थितांना अयोध्येतील राम मंदिराची माहिती दिली. 22 जानेवारी रोजी पूजन, मिरवणूक व पणत्या लावून दीपावलीसारखा उत्सव साजरा करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अॅडव्होकेट देशमुख, अॅडव्होकेट कोर्टे, अॅडव्होकेट कावळे, अॅडव्होकेट विलास पाटील, गजानन भारती, दादासाहेब चेडे, विलास देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे, दादासाहेब लोकरे, बबन बाबा कवडे, वाशी तालुका कार्यवाहक विश्वास कांबळे, वल्लभ टेकाळे, अनिल जगताप, भाजप तालुका अध्यक्ष राजगुरू कुकडे, तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, तुकाराम महाराज शिंदे, विनायक टेकाळे, तालुका समन्वयक गजानन भारती, अॅडव्होकेट शेरकर तसेच मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी तालुक्यातून आलेल्या लोकांना अक्षतेचे वाटप करण्यात आले.
मंठा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान गणपतराव चव्हाण यांच्या 38 वर्षांच्या सेवेनंतर वयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त होत असल्याने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंठा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान गणपतराव चव्हाण यांच्या 38 वर्षांच्या सेवेनंतर वयोमानानुसार पोलीस दलातून ते सेवानिवृत्त होत असल्याने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश बुधवंत, पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, उस्मान शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान चव्हाण, माजी नगराध्यक्ष नितीन राठोड यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान चव्हाण यांचा सपत्नीक कुटुंबियांच्या उपस्थितीत सत्कार करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश बुधवंत व पोलीस निरीक्षक मारुती खेडकर म्हणाले, कुठलेही काम व सेवा कार्य प्रामाणिकपणे आणि आनंदाने पार पाडावे, त्यामुळे मानसिक समाधान लाभते. पोलीस दलात कर्तव्य बजावणे ही एक अभिमानाची बाब आहे. समाजासाठी आपण दिलेले योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे. सेवानिवृत्तीनंतरही आपल्या हातून अशीच जनसेवा घडावी, असे ते बोलताना म्हणाले. सेवानिवृत्त सोपान चव्हाण यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव सांगून पोलीस दलात राहून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्यास पोलीस कर्मचारी, होमगार्ड पथकातील कर्मचारी, नागरिक व चव्हाण यांचे नातेवाईक उपस्थित होते. जावई पण शिक्षक आहेत आणि या माणसाचं सर्व काही झाल्यासारखं आहे. म्हणजे शेतीची नोकरी केली, सेवेमध्ये त्यांना सर्व चांगले अधिकारी लाभले. त्यांच्यासोबतचे कर्मचारी चांगली नोकरी केलेली आहे. त्यांना खात्यामध्ये त्यांनी जवळजवळ 10 ते 18 वर्ष पोलीस निरीक्षकसोबत रायडरशिप म्हणून केलेली आहे. त्यांना चांगल्या सेवेबद्दल 90-100 पर्यंत त्यांना रिवॉर्ड मिळालेले आहेत आणि त्यांना मोकळं तुम्हाला वाटेल. कारण आपल्याला नेहमी सवय असती सकाळी 10च्या हजेरी लायचं, दिवसभर काम करायचं, रात्री घरी यायचं, परत धावपळ डावा बांधायचा. आपल्या बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विविध विकास कामांची पाहणी. रांजणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम ठेकेदाराने त्वरित पूर्ण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम दिसणार ऑनलाईन. जिल्हा परिषद बनवत आहे नवीन ॲप. सीईओ मनीषा आव्हाळेंनी दिली माहिती. अभय योजनेतून 34 दिवसात एकूण 68.35 कोटी कर भरणा. मिळकतदारांना मिळाला सुमारे 40.52 कोटी रुपये शास्ती माफीचा लाभ. शेवटच्या दिवशी 7,63,00,000 रुपये कर जमा. नववर्षानिमित्त ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मांदियाळी. श्रींचे दर्शन घेऊन भाविकांनी केले नववर्षाचे स्वागत. आणि 31च्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शहर पोलिसांचा कडक बंदोबस्त. नाकाबंदीत मद्यपी वाहनधारकांना ठोकला हजारोंचा दंड. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.